नमस्कार सगळ्यांना, मी आहे तुमची ज्युनियर आरजे स्वरा आणि आज आपण ऐकत आहोत रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आजचा दिवस आहे अगदी खास कारण आज बालदिन आहे आणि आज माझ्यासोबत आहेत स्पेशल पर्सनॅलिटी जे सगळ्या मुलांना म्हणतात खेळा, खूप खेळा. हो, मी बोलते आपल्या रिस्पेक्टेड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रवींद्र नाईक सरांशी. सर, रेडिओ मनभावनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर, सर्वात आधी तुम्हाला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. पण सर्वात प्रथम माझ्याकडनं तुम्हा सर्व बालकांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. आजच्या दिवशी तुम्ही आमच्या सगळ्या छोट्या फ्रेंड्सला काय सांगाल? जशा मी आता शुभेच्छा दिल्या तर सगळ्यांना माहिती आहे की बालदिवस हा 14 नोव्हेंबरला आपण सेलिब्रेट करत असतो. आणि तो का करतो? कारण जे आपले देशाचे पहिले पंतप्रधान आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्ताने आपण हा बालदिवस साजरा करतो. आणि त्याला कारण असं की पंडित नेहरूंना बालक जे मुलं आहेत, लहान मुलं, ते खूप आवडायचे आणि त्याच्यामुळे आपण आता हा बालदिवस साजरा करतो. आणि तुम्हा सर्व बालकांना जे खेळाडू पण आहेत, वेगवेगळ्या कला क्षेत्रात काम करतात, खेळतात किंवा त्याच्यामध्ये सराव करतात, या सगळ्यांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बरं, एकदम मस्त. सर, जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुम्हाला कोणता खेळ सगळ्यात जास्त आवडायचा? सर्वच लहान मुलांना जे आपल्या भागात किंवा आपल्या कॉलनीमध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आता गल्लीपूर्वी गल्ली म्हणायचो आम्ही त्याला, की जे आता कॉलनी म्हणतात तुम्ही, तर तिथे आम्ही जे खेळायचो तर ते अगदी रस्त्यावर आबाधोबी खेळायचो. ती खूप आवडायची मला. त्याचप्रमाणे विटीदांडू खेळायचो, ते खूप आवडायचं. क्रिकेट पण खेळायचो, ते पण आवडायचं. ओके. आणि सर, मला खरं सांगा, तुम्ही पण नॉटी होता का? लहान मुलं नॉटी असतातच जागा, आणि मी पण नॉटीच होतो तुझ्यासारखंच. तू जशी नॉटी आहेत पण छान अँकरिंग करते आता आरजेची. हो, थँक्यू. सर, आई म्हणते अभ्यास कर मग खेळ, पण खरंच खेळायला वेळ दिला तर अभ्यासात डिस्टर्ब होतो का? अजिबात नाही. अभ्यास करायला पाहिजे, परंतु खेळायला जर वेळ दिला तर अभ्यासात डिस्टर्ब होतो, ही कन्सेप्ट चुकीची आहे. तसं नाही आहे. तुला आता मी सहज माहितीस्तव सांगतो की जे मुलं नियमित खेळतात, जे मुलं नियमित सराव करतात, त्यांचा जर तुम्ही शाळेमधला स्टॅटिस्टिकल डेटा बघितला तर शाळेत ते मुलंसुद्धा अगदी मेरिटमध्ये असतात, कारण त्यांचा IQ लेवल खूप वाढलेला असतो. जे मुलं रेग्युलर ग्राउंडवर जातात, जे खेळतात, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असतं, कारण खेळामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढतं, बरोबर, कॉन्फिडन्स वाढतो आणि त्याच्यामुळे ते चांगला अभ्यास करतात. त्यांना एकदा वाचलेलं त्यांच्या कायम लक्षात राहतं, त्याच्यामुळे त्यांच्या परीक्षा चांगल्या जातात आणि ते परीक्षामध्ये चांगल्या मार्कांनी पास होतात. तर खेळायलाच पाहिजे आणि खेळण्यामुळे अभ्यासात अडथळा येत नाही. परंतु दिवसभर खेळायचं नसतं, तर खेळायचा पिरियड असतो की आपण सकाळी खेळायचं, संध्याकाळी खेळायचं, पण इतर वेळी शाळेत जाऊन आणि मग अभ्यासाला पण वेळ द्यायचा. म्हणजे दोन्ही गोष्टी बॅलन्स करायच्या असतात. हो, ओके. हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. सर, खेळ म्हणजे फक्त जिंकणं आहे का की अजून काही शिकायला मिळतं? भरपूर काही शिकायला मिळतं. खेळ नुसतं जिंकण्यासाठी नसतंच, तर हारणं पचवण्यासाठी पण असतं. आपण खेळामध्ये हारतो, जिंकतो, परंतु खेळाडूला ह्या दोन्ही गोष्टी पचवण्याची ताकद ही खेळामुळे मिळते. परंतु फक्त हारणं नाही, तर खेळापासून तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढतं, बरोबर. त्याच्यानंतर खेळामुळे तुमचा फिटनेस वाढतो. फिटनेस वाढल्यानंतर तुमची तब्येत चांगली राहते. जर शरीर चांगलं राहिलं तरच तुम्ही अभ्यास पण करू शकाल आणि परीक्षा देऊ शकाल. जर तुम्ही आजारी असल्या, आता तू जर आजारी पडली तर तू परीक्षेला जाऊ शकेल का? नाही. मग आजारी पडायचं नाही. मग आजारी न पडण्याकरता काय करायला लागतं? रेग्युलर व्यायाम करावा लागतो, रेग्युलर ग्राउंडवर जावं लागतं, रेग्युलर खेळावं लागतं आणि मग खेळामुळे आपलं शरीर चांगलं राहतं, फिटनेस राहतो आणि आपण पुढच्या आपल्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतो. ओके, एकदम भारी. हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आजकाल सगळे मोबाईलवर गेम खेळतात, तर ग्राउंड ॲक्टिव्हिटी आणि मोबाईल गेम्स यात तुम्हाला काय फरक वाटतो? खूप मोठा फरक आहे. आपण घरामध्ये एका ठिकाणी बसून जर सातत्याने मोबाईल बघत बसलो तर मोबाईल बघता बघता डोळे तर खराबच होतात, पहिली गोष्ट. दुसरं, त्या मोबाईलमधलं जे स्टफ आहे, जे अननेसेसरी असतं, जे आपल्या काही कामाचं नसतं, ते आपल्या मेंदूमध्ये जातं, आपल्या विचारांमध्ये मिक्स होतं आणि आपले विचार काय होतं, त्याच्याने चुकीच्या पद्धतीने विचार करायला लागतात. मग ते पण
बरोबर. त्याच्यामुळे सायकोलॉजिकली पण आपण डिस्टर्ब होतो, फिजिकली आपण एका जागी बसल्यानंतर लठ्ठ व्हायला सुरुवात होतो. तू बघितलं शाळेमध्ये बरेच मुलं असे लठ्ठ व्हायला लागलेले, ओबेसिटी खूप वाढायला लागलेली, त्याला कारण एका जागी बसून राहणं म्हणून. तर मोबाईलमुळे जो काही ॲडिक्शन वाढलंय, तर मोबाईल म्हणजे एक प्रकारचं व्यसन झालेलं आहे, तर ते व्हायला नको म्हणून मोबाईलपेक्षा ग्राउंडवर जाणं कधीही चांगलं. क्रीडांगणावर जर गेले तर त्याचे फायदे काय काय आहेत? एक तर मी मागं सांगितलं की फिटनेस चांगला राहतो, तब्येत चांगली राहते, मग त्याच्यामध्ये तुमचं मानसिक संतुलन चांगलं राहतं, भावनिक संतुलन चांगलं राहतं, आणि सोशल होतो आपण. अगदी मुलांमध्ये जाणं खेळणं त्याच्याने सोशल होतो, एकटेपणा राहत नाही, आणि मग ओव्हरऑल डेव्हलपमेंट जी होती ती क्रीडांगणामुळे होती. आणि आत्ताचा संदेश तुमच्या बालकांसाठी हाच असणार आहे सगळ्यांना, की तुम्ही रोज ग्राउंडवर 1 तास तरी रोज जायला पाहिजे क्रीडांगणावर, रोज धावायला पाहिजे, पळायला पाहिजे, खेळायला पाहिजे. तू खेळते ना? हो हो. पण तू काय खेळते? मी माझ्या सगळ्या फ्रेंड्स सोबत काही ना काही आम्ही हाईड अँड सीक असं काही पण आम्ही खेळतच राहतो. व्हेरी गुड. म्हणजे आनंदासाठी खेळते. आनंद मिळतो की नाही? म्हणजे खेळातून आनंद पण मिळतो, बरोबर ना? त्याच्यामुळे ओव्हरऑल डेव्हलपमेंट ही खेळामुळे, क्रीडांगणामुळे होते. हो. हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. सर, जर कोणी म्हणालं मलाही स्पोर्ट्समॅन व्हायचंय, तर तुम्ही त्याला काय सांगाल? मी तर त्याला आनंदाने म्हणेल की हो स्पोर्ट्समन. कारण बेसिकली आपण अगदी लहान बाळ जरी असलं ना ते पण स्पोर्ट्समन असतं. कसं तुला सांगता येईल? नाही, मी सांगतो थांब. लहान बाळ जे असतं ते लहान बाळ जन्माला आल्यानंतर पण हातपाय हलवायला लागतं. ते खेळतं ॲक्च्युली, आणि ते हातपाय हलवत असताना ते व्यायाम पण करतं. म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या आपल्याला ते वरदान दिलेलं आहे तिथून हालचाल करण्याची. आणि मग जर समजा पुढे जाऊन तुम्ही खेळत असाल आणि स्पोर्ट्समन बनायचं स्वप्न बघितलं तर कधीही चांगलं. कारण आज स्पोर्ट्समध्ये करिअर पण करतात मुलं. तुझ्या माहितीसाठी सांगतो, आत्ता जे आपण वर्ल्ड कप जिंकलो क्रिकेटचं, बरोबर, त्या क्रिकेटच्या वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ज्या 3 खेळाडू आपल्या होत्या त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या, त्यांना आत्ता महाराष्ट्र शासनाने 2.25 कोटी रुपये प्रत्येकी रोख बक्षीस दिलेलं आहे. आणि शिवाय जे ऑलिम्पिक्समध्ये, एशियन गेम्समध्ये, कॉमनवेल्थ गेम्समध्ये जे मेडल्स आणतात त्यांना शासन डायरेक्ट नोकरी पण देतं, विदाऊट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, म्हणजे विदाऊट MPSC एक्झाम त्यांना शासन सेवेमध्ये समाविष्ट केलं जातं. त्याच्यामुळे स्पोर्ट्समध्ये करिअर पण आहे, बरोबर ना? म्हणून स्पोर्ट्स कधीही ज्याला इच्छा असेल त्यांनी खेळावी. कारण मी मगाच सगळे बेनिफिट पण सांगितले की सगळ्यात महत्त्वाचं आपली जी बेनिफिट आहे तो असा आहे की शरीर जे ही सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आपली, सगळ्यात महत्त्वाची जी आपली असते, आणि ती प्रॉपर्टी जर चांगली ठेवायची असेल तर त्याला कोण आहे तर खेळ. तर खेळ आणि व्यायाम हे 2 गोष्टी केल्या पाहिजे. ओके. हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि सर, जर तुम्हाला 3 शब्दात सगळ्या मुलांना एक मेसेज द्यायचा असेल तर ते कोणते? ग्रेट. मी तो माझं स्पेशली मी सगळ्यांना सांगत असतो की प्ले फॉर फन, फिटनेस अँड हॅपीनेस. हे 3 शब्द आहेत बघ, फन, फिटनेस, हॅपीनेस. म्हणजे आता कसं याच्यात की हे लागू कुठे कुठे सांगतो, म्हणजे स्पोर्ट्सलाच नाही होत तर जीवनात पण होतं. तू जे जीवनात समजा तुझा एखादा आवडता विषय असला, आवडता विषय असल्यानंतर काय करतो आपण? त्याचा आनंद घेतो, म्हणजे फन. फिटनेस म्हणजे ऑटोमॅटिकली आपलं मानसिक फिटनेस, आपला सायकोलॉजी त्याच्याने चांगली राहते. आणि हॅपीनेस म्हणजे आनंद मिळतो. तर हा शिक्षण घेताना पण होतं, नोकरी करताना पण ज्या फील्डमध्ये आपल्याला आवड आहे त्याच्यात जर आपण गेलो तर फन, फिटनेस, हॅपीनेसच होतं त्याच्याने. आणि स्पोर्ट्समध्ये पण गेले की स्पोर्ट्समध्ये तुम्ही कुठलाही स्पोर्ट्स करताना जर फन, फिटनेस, हॅपीनेस या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमची अचिव्हमेंट चांगली मिळते. तर ह्या 3 गोष्टी ह्या आयुष्यात सगळ्याच बाबींना लागू होतात. आता तू लहान आहेस पण सगळ्यांनी जर विचार केला की फन, फिटनेस, हॅपीनेस आपल्या क्षेत्रात जर आपण जोडून घेतलं त्याला तर त्याचा बेनिफिट आउटपुटसाठी खूप चांगला असतो. तर हे तुला जशी जशी तू मोठी होशील तशी अजून तुला कळेल. पण सगळ्या बालकांसाठी आज मी सांगेल की प्ले फॉर फन, फिटनेस, हॅपीनेस. कारण आयुष्यात आनंद जो असतो आपला हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. कारण जगायचं असतं ते आनंदासाठी जगायचं असतं. म्हणून फन, फिटनेस, हॅपीनेस. वा सर, तुम्ही खरंच खूप छान माहिती दिली. ते सर, थँक्यू सो मच फॉर युअर गायडन्स. थँक्यू. मी तुमची ज्युनियर आरजे स्वरा अँड नाव आय एम सायनिंग ऑफ. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. थँक्यू.